नार्वेचे कणकेश्वरी शांतादुर्गा पंचायतीन देवीचो वर्सुकी कालो दबाज्यान मनयलो। गवळण कालो आणि नाटक हे ह्या काल्याचें वैशिष्ट्य आसता। हे खेपे वेंकोजी वाघ हे संगीत नाटक सादर केलें। अनुचें खाशेलेपण म्हटल्यार मयेचो आमदार प्रेमेंद्र शेटीन ह्या नाटकांत शिवाजीची भुमिका केली, जाका पळोवपाक लोकांनी गर्दी केल्ली। नार्वेचे कणकेश्वरी शांतादुर्गा पंचायतीन देवीच्या काल्याक गोंयभरच्या भाविकांनी हजेरी लायिल्ली। सकाळी गवळण कालो जालो, राती कडेन थळाव्या कलाकारांक आदरांजली दिवपी कार्यावळ जाली। गांवांतल्या कलाकारांचो भोवमानय जालो। हातूंत अजित वेळुस्कार आनी विशांत पिळगांवकार हांचो आस्पाव आसलो। ह्या निमतान दिगंबर परबान दिग्दर्शीत केल्लें वेंकोजी वाघ हें संगीत नाटक थळाव्या कलाकारांनी प्रभावी रितीन सादर केलें। दिक्षा वेंगुर्लेकार हे अभिनेत्रीन बरी साथ दिल्ल्यान नाटक बरेंच रंगलें। थळावो आमदार प्रेमेंद्र शेटीन ह्या नाटकांत शिवाजी उबो केलो। पळयात। आमचा धर्माजी मारला गेला, स्वराज्यासाठी त्यानं आपल्या जीवाचं बलिदान दिलं। महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचं नाव स्वर्ण अक्षरानं लिहिलं जाईल। धर्माजीच्या जीवाचं सोनं झालं, पण आमचं काय? आमचा एक जीवलग मित्र आम्ही गमावला। दुर्दैवी शिवाजी, स्वराज्याच्या रखवालीसाठी असे जीवाचे किती जीवलग गमावणार आहे? तुम्ही मला ओळखलं नाही, तुला ओळखलं नाही, पण अजूनही मनात शंका येते माझ्या। तू तर मराठा गड आणि या दाढीवाल्यासोबत कसा? शिवरायाचा शूर शिलेदार काळोजी एखाद्या यवनासोबत पाहून मलाच काय आश्चर्य वाटले। या शिवाजीने माझा अपमान केला। मुसलमान राज्य प्रस्थापित करण्याची औरंगजेबाची महत्वाकांक्षा आहे। शिवाजीची आणि माझी दुश्मनी आहे, पण ती फक्त शिवाजी बरोबर, हिंदू धर्मा बरोबर कधीही नाही। उद्या शिवाजी बरोबर झगडताना मी मेलो तर शिवाजी राजा होईल, पण हिंदू धर्माचंच राज्य राहील। आणि शिवाजी मारून मी राजा झालो, तू वासुदेव नक्कीच नाही। इतरांच्या डोळ्यात धूळ फेकली तर या वेंकोजी वाघाला फसवणं सोपं नाही। खरं सांग, कोण आहेस तू? नाही तर इच्छा इथं तुझी गर्दन दाबली जाईल। गोवा 365 खातीर महेश गोवेकार आणि निखिल जल्मी।